नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की बाबांची मुलाखत घ्या. बबन दादा आहेत आपल्या समवेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय निवांत आता बैलापाशी गोठ्या आपले. बर, कुठे आहात सध्या? काय गायब दिसता? काय जास्त आता नाही, आता जरा बैल जरा आजारी होता. बर 2-4 महिने कासरा पायात अडकला होता. कासऱ्यामुळे 4 महिने बैल बांधून त्यामुळे कुठं बाहेर नाही. आता बैल झालाय सरळ. बर आता व्यायाम चाललाय, फेर चालले बर चाललाय. बघा घरचा साज हाणायचा आता. बर तर बघू आता पुशेगावची तयारी झाली आमच्या उद्याची. बर सेवागिरी महाराजाची. रक्तातला नाद आहे तुमच्या. करमलं का? आता नाद म्हणजे किती वर्ष आम्ही 4th-5वीत शाळेत होतो, तिथनं नाद. आमच्या बापाची बैल पहिल्यापासून. पण पळाव नव्हती आपली शेतीची बैल. मग तिथनं आम्ही परत आम्हाला कळायला चांगलं लागलं की आम्ही ह्याच्यात फिरलो. खोंड घ्या करून खोंड घेऊन. पण ते आम्हाला तेव्हा मोठं छकडं, धावपट्टीचं छकडं पळवायचो आम्ही मोठं. तिथनं नाद. मग पुशेगावला ह्याला चालत किती वेळा गेलो. आदल्या दिवशी मुक्कामला जायचो आम्ही चालत. आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी अड्डा, असे आमचे तरा चालायचे. 40 वर्षानं गेल्या वर्षी गुलाल गावला आम्हाला. ह्या वर्षी तयारी चांगली चालली. तब्बल 40 वर्ष लागली. कसा होता प्रतीक्षेचा काल? कसा होता? कारण प्रत्येक वर्षी इच्छा असायची की आपल्या बैलानं गुलाल घ्यावा आणि नाराजी पत्करावी लागायची. काय व्हायचं नेमकं? कसं व्हायचं म्हणजे काय व्हायचं, बैल 2-4 वेळा बैल म्हणजे 2-4 वेळा गुलाल माझा हातातला गेला पुशेगावचा. एक बार पावती मिळाली नाही. एक बार गाडी तिकडे तोंडायची, तुझ्याकडे झेंडा पडलं. 2 वेळा फाटीत गाडी, जोडीचा बैल फाटीतच. माळशिरसचा पाहुण्याचा बैल घातला मी फायनलला. सगळ्यात गाडी पुढं पळते आणि बैल कट हाणूनच गेला. झालं फायनल म्हणजे 5-6 फायनली हातातल्या पुशेगावच्याच गेल्या. चुकीमुळे गेल्या. तसं म्हणजे ह्यानं म्हण नाही. 40 वर्ष लागली. 40 वर्ष गुलाल. गेल्या वर्षी गुलाल झाला. काय एक वेगळाच आनंद होता. वेगळा आनंद होता. अक्षरशः डोळ्यातनं पाणी. आता त्याच्यामुळे काय होतंय, आता ह्या वर्षी आम्ही चांगली तयारी फिक्स केली. आता बैल राबवून बिबवून टाईट आहे आता उद्याच्या मैदानाला. आशीर्वादानं मला न्याय मिळाला गेल्या वर्षी. आणि गुलाल अंगावर पडला. गुलाल अंगावर पडला 40 वर्षानंतर. तुम्ही म्हटलं चालत जायचं. काय किस्सा असायचा? किती म्हणजे चालत म्हणजे कसं होतं, पूर्वी वाहनं कुठं होती, टेम्पो नव्हतं, काय नव्हतं. पैसा मिळायचा नाही. परवेश फी 5 रुपये 7 रुपये बी मिळायचं नाही तर परवेश फीला. आणि घरनं भाकरी बांधून काय तिथं भजी पाव मिसळ असला वे काय. घरनं भाकरी बांधून हे न्यायचं तेल चटणी, त्याच्यावर 2 दिवस काढायचं माघारी असतो रे. 7 रुपये परवेश फी, 5 रुपये परवेश फी. ती दोघांनी भरायची बैलवाल्याने अर्धे. तेव्हा काय एवढा खेळ होता वय, म्हणजे टेम्पो भाडं. आता म्हणजे तिथं अड्ड्यात बिर्याणी आता मिळते, जाग्यावर बसून चिकन बिकन. पहिलं होतं गारेगार मिळायचं फक्त आम्हाला, गारेगार अड्ड्यावर. आता सगळं काय डबन घेत, पण डबन नको, नुसता खिशात बंडल पाहिजे बस. बंडल असला की सगळं आहे तिथं. फक्त बंडल पाहिजे खिशात. बंडल शिवाय कामच होत नाही. काय बघितले तुम्ही पायऱ्याला? मग मी काय म्हणतोय, ज्या खिशात बंडल आहे त्यानेच गाड्या पळवाव्या. आता ना तर कोणी बी ह्याच्यात घुसून नाही गाड्या पळवाय. हो, खिशात बंडल असला तरच ह्यो आता ह्यो नाद होते. ना तर नाद बिन पैसेवाल्याचा नाद ह्यो नव्ह. आणि त्यानं पडू नाही ह्याच्यात. म्हणजे एक प्रकारे जर समजा आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल तर हा नादच आता शक्य नाही. तरी आता सध्या रोमन बरेच दिवस आम्हाला मैदानात दिसत नव्हता. साधारणतः जवळपास 6 ते 7 महिने झाले. जास्त म्हणजे चर्चेत कमी आहे. आणि कसं काय म्हणजे दिसतो मैदानावर? कधीतरी दिसतोय. काय झालं, परत ते पायात कासरा सोडला. आम्ही फायनल केलं. सोडलं फायनल केलं. तिथनं घरी आलं 4-5 दिवसानं एकांची मॅग उपाटली आणि एकांच्या मेकत पाय अडकला. त्याचा पाय अडकला की पायाला पडला तिरडा गोल. लोकांनी मॅग उपटना की मग त्याने हिसको देऊन मॅग उपाटली. तो कासरावला हात करवता हात काचलंच. 3 महिने 4 महिने गेले त्या पायात बरा व्हायला. मागचा पाय परत 36 भरल्यानं परत चोळून आणायला. म्हणजे त्याने ते 5-6 महिने असंच खाल्लं. म्हणजे ते काळ म्हणजे काळ उलट पानच लागलं उलट आम्हाला.
आता सध्या कशा पद्धतीने म्हणजे तयारी, आता तुम्ही म्हणलं तसं फेरे वगैरे टाकायचं सुरुवात केली आहे, कशा पद्धतीने तयारी करून घेतली? फेर आपलं फेर म्हणजे आम्ही 4-5 दिवशी फेर टाकतो. बर. एक दिवस कोरीला घालतो, 2-3 मुरडाना आणायची कोरीला उभाट्या. बर. एक दिवशी पवनी घालत, पवनी म्हणजे थोडी घालायची, नॉर्मल पवनी. बर. असं आठवड्यात 3 प्रकार चालू आहेत आमचं. आता फाटी पण तयार केली मला वाटते खालच्या साईडला. हो. कसं काय म्हणजे आपल्या घरगुतीच फाटी तयार केली? घरगुतीच फाटी आपली, म्हणजे गावातली 4 पोरं आहे ती. बर. आणि तिथं आम्ही फाटी टाकली काळवटी. 1200 फूट पाला आहे आमचा. आवट्याचा रान आहे. बर. पलटी रानाला देऊन रोटर बिटर मारून एकदम माऊ रान केलंय. बर. परत इथं आपलं कुरी हाणायला आपलं कुरीचं रान मोकळं ठेवलंय आम्ही. कुरी आपली इथं आम्ही चालवतो. बर. एकदम व्यवस्थित केल्या विषय. तरी आता रोमनची तब्येत कशी आहे आता? 1 नंबरला आहे आता. आता व्यवस्थित आहे? व्यवस्थित. आता नाही काय, आता काय तब्येत झाली, पाय बी वासारला देऊ लागला ना, पाय आता चालतोय, लंगडत नाही, काय नाही, असं झालं. कसं वाटायचं या काळामध्ये? आता बाकीच्या काय म्हणजे आता तुम्ही बैल जरी आपली, आता माझी बैल बी आहे तीच की, पण शिक्षण चाललंय या, आणि ही बैल काय बिन शिक्षणाच्या गुलाला जाणार आहे का? आम्हाला कळतंय की लगेच आपलं किस्ता जिथं डिलाय तिथं कुस्ती होणार नाही. किस्ता फिट झालंय कुस्ती होणार, आम्हाला पण लगेच समजतंय ते सारा. तरी या काळामध्ये बरेचसे बैलगाडी मालक पाहिले, गुलाल घेताना पाहिले, अड्ड्यावर पण तुम्ही दिसायचं, त्यावेळेस वाटायचं का की मनात बाबा? हो, मनात आता वाटणार की आईला आपला बैल असता तर कसं काय, असं म्हणजे मनात वाटतंय, असं वाटतंय की. पण तसं जास्त लय आपण बी नाही करत. आपला आता बैल डेम आहे म्हणल्यावर आपण कशाला लय नाराज व्हा. आता बैल झालाय चांगला, आता खोंड 2 उमाटले ती, आता ही जोडीचं प्रॅक्टिस चांगलं चाललंय. आता कुरीला बी झोपतो, फेर बी काढतो. घरची गाडी 7 घरचा 4 आहे ते. आता दोन्हीवर 2 कुठली बी टाकायची, डावी उजवी कशी बी हाना, 4 कुठं बी हाणायची, कुठं पण शिक्षण दिलंय. बाबा पुसेगावचं मैदान काय आठवण येत पुसेगावचे? म्हणजे जवळपास तुम्ही 45 ते 50 वर्ष झाली या नादामध्ये आहात, कसं पाहताय? कसं पाहतो आता म्हणजे असं, आता हे आपलं म्हणजे पहिल्यापासून ह्याच्यात असल्यामुळे जास्त छंद. आता कसं झालं, गाड्या अड्डा बंद पडला 7 महिने, आपलं 6 वर्ष, त्यामुळेच गाड्या चालू झाल्या. चालू गाड्या झाल्या की माणसं नवीन भविष्य लय, प्रत्येक गावगाना अगदी 5-25 खोंड घ्यायला लागले. म्हणजे भरणा गाड्या पळवणारा आता लय झाला. लय म्हणजे 50% माणसं ह्याच्यात घुसली गाड्या पळवाय नादात. ह्या पहिली थोड्या माणसं असायची तिथं म्हणजे राहतो. आता कसं आहे, आपल्या ह्या महाराष्ट्रात म्हणलं का नाही पूर्वी, मग आम्ही काय सांगतोय की पिढ्यानपिढी ही पुसेगावची यात्रा, बैलाची यात्रा मानलेली सातारा जिल्ह्यात, आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात. खिल्लारी बैल, खिल्लारी गाई त्या काळात 1 नंबर प्रदक्षिणला दिल्लीला जाऊन, स्कळची गाई, रायगावचा बैल दिल्लीला जाऊन 1 नंबर गाडी, एक नंबर बक्षीस करून आली होती बैल देखून पानाला. त्या काळात रेल्वेनं बैलन गाई गेली होती, दिल्लीला प्रदक्षिण होतं. असा ह्यो आपला खिल्लारी भागचा ह्यो सातारा जिल्हा आहे आपला यावेळेस. त्यामुळं सातारा जिल्ह्यात म्हणजे पुसेगावला एवढं डिमांड आहे की बैल बाजार आणि बैलगाडी अड्डा अख्ख्या महाराष्ट्रात तसा होत नाही. पूर झालं. आता कसं काय नियोजन कसं आहे पुसेगावचं? काय रोमनचं नियोजन कसं आहे? नियोजन आता घरची गाडीच आम्ही आणणार, घरची गाडी सगळं फेरबिर देऊन आम्ही कम्प्लीट आहे. घरचा साज पळणार? घरचा साज पळणार. पैरे वगैरे असं पैरे बिरे येते पर नाही. आता या बैलाचं आपला बैल टीम असल्यामुळं आम्ही बी लय पैऱ्याच्या भानगडीत पडलो नाही. म्हणलं आपण आता आपलं घरचं साज घेऊन गुलाल घेतल्या बघा उपयोग नाही म्हणलं. हो, त्याशिवाय चर्चा होणार नाही म्हणलं. 2-3 खोंड घेऊन ठेवून एक ना एक खोंड उमटून आपलं गुलाल घेणे. आता कसं काय दावणीला कोण कोण आहे काय? या बरं जरा उठ्या जरा. कुठलं काय हेच नाव काय झाडाखाली बांधलंय त्याच? नाव काय त्याच? एक चल 3च आहेत का आता? कसं काय? हो, आता इथं 3 आहे ती. बर. रोमन तिकडे घालावलाय बर्गेवाडीला बाबूकडं. आता तो बैल बाबूकडे एक आहे,
रुस्तम रुस्तम काय मोठं झालं की रुस्तम साईदाती शिंग हे केले त्याने शिंग काय ते उकार दगडाला सारखं टकरा मारत आणि ती मग आम्ही असे एका इकडे त्या कुरीला घालतो बैल. बर बर ही केली का फाटी तर? हा ही फाटीची कुरी बघायची का जवळ? कुरी म्हणजे कसं केले यावर? किती आहे पल्ला किती? 800 फूट असेल 700-800 फूट. हो 700 फूट पल्ला आहे की हो. पण ही जेव्हा दोघं बसायचं दोघं बसून कुरी चालवायची कुरी दोघं बसून. पाहिजे अशी मेका बेका टाकून माग दोघं बसायचं. जो फिट केले म्हणजे गाडीचं माग मोर जात नाही. खोंड घातलं तरी इकडे इकडे होत नाही काय नाही. हे लोखंडी कुरी असल्यामुळे हे काय मोडत बिडत नाही. आदळली फेजाळली तरी काय होत नाही काय नाही. म्हणजे ही आवतच आहे लोखंडी. बरं बैल पाळणारे म्हणलं टिकाय पाहिजे. दोघं बसलं तर काड दोषी मोडलं तर आता 2 जो मोडले ते म्हण हे तिसरं जो टाकले सागवानी. फायदा कसा होतो ह्याचा? सागवानी म्हणजे बैलाला दम लागतो ना. दमला आणि बैल मोकळाच होतो. शरीर साधं फिंद त्याचं मनक फिनक. पहिलवान कसा मेहनत काढतो 5 मिनिटं 5 मिनिटं हाणायची. लय तुम्ही म्हणाल दुपारपर्यंत हाना तिपार असलं नाही चालत. 2च मुरडाने जायचं तिकडे हळू सिंगल वारीन माघारी वळलं की दोघांनी बसायचं बस. परत जायचं हळूहळू की माघारी वळलं की दोघांनी 2 आणली की लगेच सोडून द्यायची. जास्त उशीर त्याला जाणवून द्यायचं नाही की बाबा ती मग नाराज होईल. ती मग त्याला ओव्हरलोड झालं नाराज झालं की ती मग कुचमलं म्हणायचं. कुचमून द्यायचं नाही. नैसर्गिकरित्या बाहेर हे झालं व्यायाम झाला पाहिजे. पहिलवान कसा मेहनत काढतो रोज सकाळचा उठला की 6 वाजता. किती काढतो? 15 मिनिटं काय नाही. 15 मिनिटात घाम निघतो अंगात किती ते. आता हे रावणला दिलं का? रावण दिला मागत उन्हाळ्यात बेळगावला. बर रावण दिल्यावर परत शिव आणला. परत दुसरा घेतला होता. ह्याचं नाव काय? रॉकेट. रॉकेट नवीन घेतलं का? हो सलग म्हणजे त्याचं चिडशेन वरनं आणलाय. बर घेतलं खरसोंडीतनं घेतलं. बर खरसोंडीची वासर एक नंबर प्युअर. बैल बाजार पण लय मोठा आहे. मोठा आला की आता बाजार 13 तारखेला बाजार आहे ना खरसोंडी. आणि एक आणायचं ना आता 13ला घ्यायला. या जोडीत एक बसवायचं अजून नवीन खरेद लवकर. किंवा बी दात पाडील आता बघा. 2-1 महिन्यात दात लावले. दात मापाला आला. आदत वयामध्ये जास्त पळवत नाही ना बाबा? नाही मग आदत वयात काय होते माहितीये का? खोंड पळते दिले फायनल घेते ती. पोर कळायला लागलं की परत खोंड डिम होते ती. कोण छतीत भरतय कोण बाहेर जातय कोण पळायचं सोडून देतय. त्यामुळं राहून खोंड काढायची. ती पळणारच घ्या. आता आपण शिकवतोय म्हणलं ना शिकणार पाळणार. पण कवळ्या वयात ज्यादा पळावली की ती लय ताप दिलं का नाही परत ते कळायला लागले की पळणार ते. मग आता ह्यांना बघा आता महिना झाला 15 दिवस महिना गेले की सुरू सारखं आता व्यायाम आहे. कुरीला घालतोय उभं राहून कुरी हाणतोय. 1-2 मुरडानं आणायचे तकटे जागदी दांडकं टाकून बैलावर 1-1 मुरडान. परत फेरायला बी आहे. 1200 फूट पाला टाकलाय. वय किती दादा तुमचं आता? माझं वय 74 आहे. एवढ्या वयामध्ये पण चारा आणताय सगळं आणताय? चारा गाडी बिडी मी पळवतो रेसलला. फेर बिर देतो. पर ती फडात काय होते फडात वाईट जमाना अंग थरथर कापतोय फडात. व्यायाम जमाना म्हणजे असं होते. कारण ड्रायव्हर की म्हटले कस निघतो अंगातलं. कस बी निघतो. काय होतंय ऊन बिन लागलं असं मग ती सोसना ना आम्हाला. रिस्क घ्यायला कोणी सांगितली एवढी? हो नाही हाय. पोरं बिरं पळावते पोरं शिकले ती. बाबा आता काय अपेक्षा काय आहे रोमन आणि कुठली घरची गाडी पळवायची म्हणताय? हो घरची
कुठला बैल पाळणार रोमन सोबत कसं काय? रोमत बर हेच की आता हे कुठला बी हाणायचा एक हाय बैल आहे ते. बर बर. पण काय अपेक्षा आहेत आता या मैदानामध्ये? मैदान अपेक्षा काय आता काय होतंय तशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. आपण आता बैल पळायला बघा फायनल निकाल घेतल्या बघा काय तसं काय म्हणजे सांगू शकत नाही ना आपण. बाबा आता जो ते म्हणणार मी गुलाल घेणार मी घेणार, मग ज्याच्या नशिबात गुलाल आहे त्याला मिळणार. नशिबात असलं की होणार. हो मिळणार. सेवागिरीच्या आशीर्वादानं गुलाल उद्या मला मिळावा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल अशीच सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मुलाखत थांबवतो. धन्यवाद.